नमस्कार मित्रांनो, आपलं सगळ्यांचं एका नव्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत। तर मित्रांनो, आज मी हे बांबूचे कोंब आणलेले आहेत। तर बांबूचे कोंब हे कोंब आपण भाजीमध्ये हमखास वापरत असतो। तर या बांबूच्या कोंबांची भाजी कशी करायची ती सर्व माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे। मित्रांनो, बांबू हे एका प्रकारचं गवत असतं। तर बांबूच्या या कोंबांना आम्ही शिंद तर वाजदे असं म्हणत असतो। तर तुमच्या भागामध्ये त्याचं नाव वेगवेगळं असेल। तर बांबूचे हे जे कोंब आहे ते आपण वेगवेगळ्या भाज्यांमध्ये किंवा या बांबू कोंबची भाजी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे बनवल्याची पाहत असतो। तर ज्यावेळी आपण हे बांबू कोंब टाकून एखादी भाजी बनवतो तर ती भाजी अगदी स्वादिष्ट लागत असते। तर असे हे बांबूचे कोवळे कोंब मी आणलेले आहेत। तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे बांबूचे कोंब कशा प्रकारे साफ करायचे आणि ते साफ झाल्यावर हे बांबूचे कोंब आपल्याला वर्षभर खाण्यासाठी कशा प्रकारे टिकवून ठेवायचे ही सर्व माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा। तर वेळ न घालवता आजच्या या इंटरेस्टिंग व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर बांबूचा हा कोंब या प्रकारे असतो। हा ताजा आम्ही काढून आणलेला आहे। तर आता हे जे आवरण आहे ते आपल्याला आधी काढून घ्यायचं आहे। तर अगदी सहज ते निघतं या प्रकारे। हे वरचे जे कवर आहे ते काढून घ्यायचं आहे। तर आधी या बांबूचं काढून घेऊया आपण। या बांबूमध्ये हे केळ्यासारखे एक एक थर असतात, ते सहज निघतात। तर हा एवढा भाग काढून घेतला, तो आता मी कापून घेतो या प्रकारे। कोवळा असल्याने तो अगदी सहज निघतो आणि हा उरलेला जो भाग आहे तो आपल्याला फेकून द्यायचा आहे। तर या प्रकारे हा बांबू मी कापून घेतलेला आहे। आता हा ठेवूया थोडा बाजूला। आता हा दुसरा भाग मी सोलायला घेतो। एक एक थर या बांबूमध्ये असतात। बांबूचे हे वेगवेगळे प्रकार असतात। त्याच्यामध्ये हा जो खाण्यासाठीचा बांबू तो पूर्णतः वेगळा असतो। या बांबूमध्ये काटेरी बांबू सुद्धा असतो। तर या प्रकारे आतमध्ये निघतं आणि त्यानंतर हा जो पुढचा भाग आहे तो आपल्याला काढून टाकायचा असतो। तर कापून एवढा भाग मी मोकळा केला। आता हा बाजूला ठेवून देतो आणि हे जे सर्व आहे ते वेगळा कचरा काढून घेऊ। तर सुपामध्ये काढू। सूपसुद्धा बांबूचंच बनलेलं आहे। बांबू हा आपल्या जीवनामध्ये फार महत्त्वाचा आहे। वेगवेगळ्या वस्तू आपण बांबूच्या बनवत असतो। तर हे सर्व या सुपामध्ये वेगळं काढून घेतो आणि हे सर्व आता टाकून द्यायचं। तर आता एवढा भाग कापून घेतला। इथे या बांबूचा पेर असतो। बांबू एक गवत आहे। तर आता हे सुद्धा मी कापायला घेतोय। जोपर्यंत हे काळे भाग येतात तोपर्यंत आपल्याला हे काढून घ्यायचं आणि त्याच्यानंतर हे आपल्याला कापून घ्यायचं। तर कापण्यासाठी
या पद्धतीने कापतो। हा एक झाला। हा दुसरा झाला। या पद्धतीने हा जो बांबू आहे तो मी या प्रकारे कापतो। या प्रकारे तर आता या प्रकारे हे सर्व बांबू मी कापून घेतो आणि त्यानंतर मग तुम्हाला दाखवतो। हा बांबूचा अगदी वरचा भाग आहे, तर त्याच्या या प्रकारे गोल गोल चकत्या मी करून घेतो। या प्रकारे अगदी कोणत्याही आकारात तुम्ही हे बांबूचे तुकडे करू शकता। तर मला थोडे उभे आवडतात म्हणून मी या प्रकारे केलेले आहेत। हा सुद्धा या प्रकारे हा आता शेवटचा बांबू राहिलेला आहे, तो सुद्धा मी कापून घेतोय। आता या प्रकारे हे सर्व बांबू आम्ही या फ्रेंच फ्राईजच्या तुकड्यांप्रमाणे कापून घेतलेले आहे। तुम्ही कोणतेही आकार कापू शकता, या प्रकारे गोलसुद्धा कापू शकता। तर आता हे सर्व बांबू पाण्यामध्ये टाकायचे आहेत। तर बांबू दुसऱ्या खोलगट भांड्यामध्ये काढतोय मी। आणि यामध्ये पाणी ओतणार आहे। बांबू बुडतील इतकं पाणी ओतणार आहे मी। या बांबूमध्ये मीठ टाकायचं आणि हे सर्व या मिठाच्या पाण्यामध्ये ठेवून द्यायचे। 10 मिनटं झालेले आहेत। हे बांबू आम्ही असे ठेवलेत। तर आता हे धुवून घ्यायचे। हे पाणी काढून टाकायचं आहे।
या प्रकारे. आता हे बांबू आम्ही एकदा साध्या पाण्यामध्ये धुतले आणि त्याच्यानंतर मिठाच्या पाण्यामध्ये धुतले. तर आता यामध्ये हळद आणि मीठ टाकायचं आहे. तर आधी मी हे मीठ टाकणार आहे. मीठ आणि हळदीमध्ये आता हळद टाकणार आहे. तर हळद आणि मीठ यामध्ये हे बांबू अगदी वर्षभर टिकून राहतील. आता हे सर्व व्यवस्थित हलवून घ्यायचे आहेत. प्रत्येक बांबूला मीठ आणि हळद चांगली कोट झाली पाहिजे, लागली पाहिजे या प्रकारे. तर या प्रकारे आता या बांबूंना हळद आणि मीठ व्यवस्थित लागलेली आहे. तर आता हे आपल्याला एका बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे. आता हे बांबू यामधून आम्ही हे जे मीठ आणि हळदीचं पाणी होतं ते पिळून काढलेलं आहे. तर आता हे बांबू आपल्याला एका बरणीमध्ये भरायचे आहेत. या प्रकारे कोणतीही बरणी त्यामध्ये भरले तरी चालतात. तर अगदी सहज वर्षभर टिकतील असे हे बांबूचे कोंब कोणत्याही भाजीमध्ये खाताना फार छान लागतात. या प्रकारे हे सर्व बांबू बरणीमध्ये मी भरलेले आहे. आता घट्ट झाकण लावून ही बरणी आता मी ठेवून देणार आहे. अगदी फ्रीजमध्ये ठेवला तरी चालतो. बांबूचे हे कोंब मी या प्रकारे या बरणीमध्ये भरून ठेवलेले आहेत. आता हे बांबूचे कोंब आपल्याला वर्षभर खाता येतील. कोणत्याही भाजीमध्ये हे बांबूचे कोंब टाकल्यानंतर ते आपल्याला अगदी स्वादिष्ट लागतात. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ हा कसा वाटला ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा. पुन्हा मी भेटेन एका नव्या व्हिडिओमध्ये असंच काहीतरी नवीन घेऊन. तोपर्यंत खात राहा, खुश राहा आणि आनंदी राहा. धन्यवाद.